दिला नाही तर आमच्या पोरावाने आम्ही त्याचं लहान तर कोणी केलेले आणि त्या डायरेक्ट करता मानतात आम्हाला म्हणून गाडी घालून आम्हाला पूर्ण बरबाद केलेला आहे. शिक्षा होईल ना त्या लोकांना, तेव्हा त्यांना कळेल की काय असतं गरीबाचं लेकरू. जाणून बुजून मुंडीवरूनच का गाडी घातली हा माझा पूर्णपणे त्याच्यावर म्हणजे एक प्रकार त्यांनी खूनच केलेला आहे माझ्या मुलाचा. नवी मुंबईतील सानपाडा परिसरातील पाम बीच रोडवर भरधाव वाहनानं दुचाकीला धडक दिली आणि या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भयंकर होता की तरुणाचं डोकं हे धडापासून वेगळं झालंय, तर एक अल्पवयीन मुलगी यात गंभीर जखमी झालीय. या प्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात 23 वर्षीय चालक सागर सांढा आणि 20 वर्षीय कृष्णा रावरिया या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र आता या अपघातात मृत्यू झालेल्या प्रशांत जमदाडे याच्या कुटुंबियांनी पोलिसांच्या तपासावरच संशय व्यक्त केलाय. आरोपींनी आमच्या मुलाचा खून केलाय, त्याला मारलंय, मात्र पोलिसांनी फक्त गुन्हा दाखल करून आरोपींना सोडून दिलंय. बिल्डरच्या घरातील असल्यामुळं पोलीस प्रशासन आरोपींना पाठीशी घालतल्याचा आरोप जमदाडे कुटुंबीय करतायत. पोलिसांची भूमिका आम्हाला तर न्याय मिळालाच नाहीये, पण पोलिसांची भूमिका ही आहे की ते पूर्णपणे आरोपीला वाचवण्याचं काम करतायत. त्यांनी माझं असं म्हणणं आहे की त्या पांबी रोडला हायस्पीड कॅमेरे आहेत आणि त्यांनी जर ठरवलं असतं की हे 1-1.5 तासाच्या आतमध्ये त्यांनी आरोपीलाही अटक करायला पाहिजे होती आणि त्या गाड्याही अटक करायला पाहिजे होत्या आणि ड्रिंक अँड ड्रायव्हिंग आहे का ते पण बघायला पाहिजे होतं. सखोल चौकशी ते मुळीच करत नाहीये आणि गरीबाचं त्यांना कळून चुकलं की हा गरीबाचा मुलगा आहे आणि हे लोक कुठपर्यंत पोहोचतील, त्यामुळे ते गरीब म्हणजे टाळाटाळ करतायत आणि ते आरोपी गर्भ श्रीमंत असल्यामुळे ते आरोपीला पूर्णपणे वाचवण्याचं काम करतायत. आम्हाला संशयास्पद आहे कारण त्या लोकांनी खरोखर मर्डरच केलाय ना. त्यांनी गाडीचं ते म्हणतात की मध्ये आला तर त्यांनी ब्रेक तर दाबायला पाहिजे ना कुठे, आणि सबकती जर झाला असता त्यांची पण गाडी खाली गेली असती, खाली गेलेली आहे. त्यांनी कुठे ब्रेकही दाबलेला नाहीये आणि त्यांनी अशा पद्धतीने गाडी घातलेली आहे की पूर्णपणे त्याच्या मुंडीवरून गाडी घातलेली जाणून बुजून. इतर ठिकाणी त्यांना दिसलं नाही म्हणजे पायावर किंवा पूर्ण रोड मोकळा असताना त्यांनी जाणून बुजून मुंडीवरूनच का गाडी घातली हा माझा पूर्णपणे त्याच्यावर म्हणजे एक प्रकार त्यांनी खूनच केलेला आहे माझ्या मुलाचा 100%. पोलिसांनी आम्हाला कळलंच नाही आणि माझ्या मुलाचा कुठलाही प्रकारे त्यांनी आम्हाला एकही वस्तू आणून दिलेली नाहीये आणि घटनास्थळाचा पंचनामा पण आम्हाला अजून कोण दिलं नाही आणि पंचनामा पण त्यांनी केला का नाही केला म्हणजे खूपच याच्यामध्ये पूर्णपणे संशयास्पद आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही हिट अँड रनची घटना नाही, कारण मयत युवकाचा आधीच अपघात झाला होता. रात्रीच्या वेळेस दृश्यमानता कमी असल्यानं मागून येणारी 2 वाहनं ही अपघातग्रस्त युवकाच्या अंगावरून गेल्यानं त्याचं डोकं आणि धड हे वेगळं झालं, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याचं पोलीस म्हणतायत. दिनांक 3 मार्च 2026 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास एक दुचाकी वाहन चालक ज्यांचं नाव आहे प्रशांत जमदाडे व त्यांच्यासोबत वाहनावर मागे बसलेली मुलगी आहे प्रशांत कौर, वय वर्ष 17. हे दोघे जण वाहनावर प्रवास करत असताना पांबीज रोडवर अपघात झाल्याची पोलिसांना खबर मिळाली. त्यानंतर जी मुलगी होती ती गंभीर जखमी असल्यामुळे तिला DY पाटील हॉस्पिटल येथे उपचाराकरता दाखल करण्यात आलं आणि जो मुलगा होता त्याच्या जागेवर मृत्यू झाल्यामुळे त्याला NMC हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आलं. त्यानंतर त्यांचे नातेवाईक तात्काळ मिळून न आलेले पोलिसांतर्फे गुन्हा दाखल केला. सानपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 67/2026 भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब) सह मोटर वाहन कायदा कलम 184, 134(अ)(ब) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. मृतकाचे नातेवाईक आहेत, त्यांना या घटनेची फॅक्ट माहीत नाहीये. त्यांना सांगितले परंतु त्यांना पटलेलं नाहीये. जेव्हा आम्ही CCTV फुटेज आणि साक्षीदार यांच्याकडे तपास केला त्यावेळेस असं निदर्शनास आलं की जो प्रशांत जमदाडे ज्याचा मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये, तर त्यांचं दुचाकी वाहन हे अगोदरच अपघातग्रस्त झालं होतं आणि त्याच्यामुळे ते प्रशांत जमदाडे आणि हरमन कौर हे दोघे जण रस्त्यावर पडलेले होते जखमी अवस्थेत, असं साक्षीदारांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर ही जी 2 वाहनं आरोपींची आहेत ती 2 वाहनं आली आणि त्यांचा वेग जास्त असल्यामुळे ती त्यांच्या अंगावरून निघून गेली. त्या दोन्ही वाहन चालकांना पोलिसांनी आरोपी केलेला आहे आणि जो IPCचा जो सेक्शन 304(अ) आहे
त्याच्यामध्ये शिक्षा ही 3 वर्षाची असल्यामुळे पोलिसांना माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहे त्याप्रमाणे अटक करता येत नाही. त्यामुळे त्यांना अटक केलेली नाही आणि जे नातेवाईक आहेत त्यांचा आग्रह आहे की त्यांना अटक केलं पाहिजे. त्यामुळे त्यांचा पोलिसांविषयी कदाचित गैरसमज निर्माण झालेला आहे. मुळामध्ये जेव्हा एखादा अपघात होतो त्यानंतर अपघाताची जोपर्यंत आपण सीसीटीव्ही फुटेज चेक करत नाही किंवा ते कोणतं वाहन आहे हे आयडेंटिफाय होत नाही तोपर्यंत पुढची आरोपी कोण आहे त्या निष्कर्षापर्यंत पोहोचता येत नाही. यामध्ये सुद्धा ती वाहनं अपघात करून निघून गेल्यानंतर ती वाहनं कोणती आहेत हे ट्रेस व्हायला थोडा वेळ गेला, कारण सीसीटीव्ही कॅमेरामध्ये रात्रीची वेळ असल्यामुळे त्याचे नंबर दिसत नव्हते. बरेच सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर ते नंबर आम्हाला प्राप्त झाले. नंबर प्राप्त झाल्यानंतर त्या वाहन मालकाचा पत्ता मिळणं, त्यानंतर त्याचं वाहन कोण चालवत होतं ही माहिती मिळणं, त्याच्यामध्ये डिले होतो आणि तसा डिले झालेला आहे. त्यामुळं ते ड्रिंक केलेलं होतं की नव्हतं या संदर्भात कोणती माहिती प्राप्त नाही. परंतु ती मुलं ज्या ठिकाणावरून निघाली होती त्या पूर्ण त्यांच्या प्रवासाचा आम्ही घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आतापर्यंत तरी असं निदर्शनास नाही आलं की त्यांनी कुठे मद्यप्राशन केलेलं आहे असं आतापर्यंत आमच्या रेकॉर्डमध्ये कुठे आलेलं नाही. एकीकडं मुलाचा खून झाल्याचा आरोप करणारं व्यथित जमदाडे कुटुंब, तर दुसरीकडं कायदेशीर प्रक्रिया आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार तपास करत असल्याचं सांगणारे पोलीस. त्यामुळं या प्रकरणातलं गूढ हे अधिक गडद होत आहे. पोलीस आणि जमदाडे कुटुंबियांच्या भूमिकांमध्ये मोठं अंतर आहे. आता या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य समोर आणणं ही काळाची गरज आहे. जमदाडे कुटुंबाला न्याय कधी मिळणार याकडं आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. नवी मुंबईहून अनिश बाबरसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.